तर गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आणि त्यामुळे या घाटातली वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। सिंधुदुर्ग कोल्हापूर वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। दरड हटवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी, गगनबावडा घाटात दरड कोसळलेली आहे। दरड कोसळल्यामुळे सध्या घाटातली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग कोल्हापूर वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। गणेशोत्सव आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या घाटातून खरतर वाहतूक होत असते, मात्र दरड कोसळल्यामुळे सध्या या वाहतुकीवर परिणाम झालाय। वाहतूक सध्या ठप्प आहे। ही संपूर्ण मातीचा ढिगारा आणि दगड बाजूला करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश परब। उमेश, साधारण किती वाजता ही दरड कोसळलेली होती, किती तास झालेले आहेत आणि सध्या काय कामाचं स्वरूप आहे? युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे। नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि जो कोल्हापूर मार्ग आहे त्या मार्गावरती दरड कोसळली आणि ही मध्यरात्री सुमारास दरड कोसळली होती आणि त्यानंतर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद होती। त्यानंतर दरड कोसळल्याची माहिती मिळताच लगेचच त्या ठिकाणी प्रशासनाची माणसं कामाला लागलेली आहेत आणि आता दरड हटवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे आणि अगदी दुपारपर्यंत ही दरड रस्त्याच्या बाजूला केली जाईल आणि जो मार्ग आहे तो वाहतुकीस मोकळा केला जाईल अशी देखील माहिती मिळते। मात्र सध्या जे गणेश भक्त आहेत, जे मुंबईवरून आलेले गणेश भक्त आहेत, ते आता परतीच्या मार्गाला लागले होते। मात्र ही दरड कोसळल्यामुळे आता वाहतुकीवर परिणाम होतोय आणि चाकरमानी जे इथून आता आपल्या म्हणजे कोकणवासीय जे मुंबईला निघाले होते त्यांना देखील आता काही अडचणी सामोरं जावं लागतं। मात्र दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असं देखील आता प्रशासनाचं म्हणणं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर दुपारपर्यंत ही वाहतूक पूर्ववत होऊ शकते अशी माहिती मिळते। सध्या सिंधुदुर्ग कोल्हापूर वाहतुकीवर याचा परिणाम झालाय, कारण गगनबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली आहे।